आता महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करून आपण एमपीचं बीएमएसचं काउन्सिलिंग करू शकतो का? तर याचं जे आन्सर आहे तर ते आपल्याला यस करता येईल. दरवर्षी मुलं असे करतात की महाराष्ट्राचं काउन्सिलिंग करून सोबत सोबत एमपी सुद्धा जॉईन करतात. आता यामध्ये प्लॅन नेमका कसा असायला पाहिजे, कशा पद्धतीने हे काउन्सिलिंग चालत असतं, तर हे थोडक्यात आपण या ठिकाणी डिस्कस करूया. व्हिडिओची लेंथ जास्त वाढणार नाही, तर त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता सध्या तुमचं सीईटी सेलचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते तुम्ही कंप्लीट केलेलं असेल, डॉक्युमेंट्स अपलोड वगैरे सगळे तुमचे झालेले असतील. आता महाराष्ट्राचा पहिला जो राऊंड आहे तर तो एमबीबीएस बीडीएस साठी लागणार आहे. तर याची नोटीस आपल्याकडे आहे सध्या, कारण सध्या जी नोटीस आलेली आहे तर त्यामध्ये फक्त एमबीबीएस बीडीएस ची चॉईस फिलिंग आपल्याला करायचे. 6 तारखेला एमबीबीएस बीडीएसचं सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि 6 ऑगस्टला आपली मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. आता ही जी मेरिट लिस्ट आहे की ज्याला आपण एसएमएल म्हणतो, तर हे आपलं पहिलं इव्हेंट या ठिकाणी आपण टाकूया स्टेट मेरिट लिस्ट. या स्टेट मेरिट लिस्ट वरून आपल्याला एक अंदाज येईल की महाराष्ट्रामध्ये आपल्यावरती किती मुलं आहेत, कारण सध्या जो ऑल इंडिया रँक आहे पूर्ण भारतामधून येतो किंवा आपल्या स्कोअर कार्डवर जी कॅटेगरी आहे तर ती पूर्ण भारतामधून आहे आपल्या वरती असलेली मुलं. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या कॅटेगरीचे किती मुलं आपल्या वर आहे तर हे आपल्याला कधी कळणार, तर हे आपल्याला समजणार आहे 6 ऑगस्टला. आता 6 ऑगस्टला सीट मॅट्रिक्स सुद्धा येणार आहे, पण ते फक्त एमबीबीएस बीडीएस या 2 कोर्सेससाठी असणार आहे. बीएमएस बीएचएमएसचं अजून शेड्यूल पब्लिश झालेलं नाही. आता 6 तारखेला जे एसएमएल येईल तर त्यामध्ये आपला नंबर नेमका किती येतो तर हे बघून नंतर मग आपण एमपीच्या काउन्सिलिंगचा विचार करू शकतो. एमपीचं शेड्यूल अजून पब्लिश झालेलं नाही, पण लवकरच म्हणजे होऊ शकतं की या येणाऱ्या आठवड्यामध्ये एमपी बीएमएसचं काउन्सिलिंग सुरू होण्याची शक्यता आहे. मग आता यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं बघा, आपण एमपीचं रजिस्ट्रेशन करून ठेवूया. सुरुवातीला तर एमपीचं रजिस्ट्रेशन करत असताना एमपी मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करावं लागतं. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला एक तर इंदोर किंवा बुरहानपूर, भोपाळ एक स्लॉट बुक करावा लागतो त्या सेंटरचा. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सगळं व्हेरिफिकेशन कंप्लीट करावं लागतं फिजिकली कॉलेज मिळण्याच्या अगोदर, आणि नंतर मग ते व्हेरिफिकेशन स्लिप आपल्याला देतात. जेव्हा व्हेरिफिकेशन स्लिप आपल्याला मिळेल तर तेव्हाच आपण एमपीच्या बीएमएसच्या चॉईस टाकू शकतो. तर त्यामुळे तुमचा जर काही एमपीचा प्लॅन असेल की महाराष्ट्रामध्ये थोडं एखादा 2 राऊंड करायचा, नंतर मग एमपीचं बीएमएस ट्राय करायचं, तर वेळेवर ती गोष्ट शक्य होत नसते. तर त्यासाठी तुम्हाला एमपीचं रजिस्ट्रेशन आणि सोबतच एमपीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्याची व्हेरिफिकेशन स्लिप, जसं कर्नाटकचं सगळं व्हेरिफिकेशन स्लिप वगैरे सगळं आलेलं आहे, पण एमपीचं ऑफलाईन तिथं जाऊन ते करावं लागतं. तुम्हाला जर एमपी काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्की एमपी बीएमएस असा मेसेज आम्हाला करू शकता. महाराष्ट्र काउन्सिलिंगच्या व्यतिरिक्त त्याचा एक वेगळा ग्रुप आहे, त्याच्या काउन्सिलिंग फीस सुद्धा वेगवेगळ्या असतात. तर त्यामुळे तुम्हाला जर एमपी बीएमएस जॉईन करायचं असेल तर तुम्ही आज उद्या निर्णय तो घेऊ शकता. आज आपण थांबूया. ओके, बाय.